मुनीजी, जो राजकीय पक्ष आपण बोललात की आपला आशीर्वाद आहे, पण आपण तो पक्ष सुरू केलेला नाही आहे, तर तो पक्ष येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येच उतरणार आहे का? हा, मी पुरा भारतामध्ये प्रचार करेल. अरे प्रत्येक समाजाची पार्टी आहे, तर माझ्या जैन समाजाची पार्टी का बरं नाही आहे? दुसरी गोष्ट, आम्हाला इकडे तिकडे हत्तीसाठी आम्हाला इकडे पळायला लागते, रस्त्यावर आम्हाला यायला लागते. आम्ही शांतप्रिय समाज आहे, आम्ही कोणाच्या लफड्यात पडत नाही, झगड्यात पडत नाही. अरे ज्या ज्यावधी महाराष्ट्रामध्ये आढाला आमचे पृथ्वीराज कोठारी जे रिद्धी सिद्धी बुलियंत आहेत, तर मी त्यांना फोन लावला, विदर्भामध्ये बाढ आली आहे म्हटलं साहेब, मुला मुलीचे 2 करोड मी पाठवले तिकडे, देवेंद्र फडणवीसला चेक आम्ही दिला, महाराष्ट्र जनतेसाठी दिला आहे ना. अशी पुष्कळ, एक बाबूलालजी भन्साली आहे, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये बाढ आले, त्याने माझ्या बोलण्याने त्याने पुष्कळ जागा त्यांना पैसा दिलेला आहे. हा गोष्टी तुम्ही आणत का बरं? हे नेता लोक आहेत, ह्या लोकांचा तुम्ही, जे लोक जातीच्या नावावर भाषाच्या नावावर राजनीती करतात, हे फक्त बरसादी मेंढक आहे. हा चुनाव आला त्यावेळेनंच ही यांना मुद्दे येते, तसे यांना मुद्दे येत नाही. हे नगरपालिका चुनाव झालं ना, सब थंडी होऊन जाणार आहे. पण मग तुम्ही BMC पण लढणार आहे का आता? हा, आम्हाला बघा ना, हा लालबाग आहे ना, पुरे परेशान आहेत, पुरे मारवाडी, रोज गाडी येतात, BMCची रोज गाडी येते. मी सर्वांना फोन लावले, साहेब आमच्या मारवाडीचं बघा ना, ते काहीतरी झालं, ते तोडलं. म्हणते महाराज तुम्ही आम्हाला वोट दिले का? आम्ही तुमच्या कसे आलो? आमच्या तोंडावर मतलब तुम्ही की आम्हाला वोट नका देऊ, आम्ही तुमच्या कामात, ज्या लोकांना तुम्हाला वोट दिले त्यांना तुम्ही बोला. आता ते लोक त्यांचे कामं करत नाही.